पती पोलीस भरती परीक्षेला गेला आणि इकडे रात्री पत्नीच्या रूममधून विचित्र प्रकारचे आवाज येऊ लागले. घरच्यांनी जेव्हा रूमचा दरवाजा उघडून पाहिला तर त्यांना धक्काच बसला. नेमके रूममध्ये काय झाले आणि तो आवाज कशाचा होता, जाणून घेऊया या क्राईम स्टोरीच्या माध्यमातून. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आहात आणि तुम्हाला क्राईम स्टोरी आवडतात तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल. पोलीस भरतीच्या परीक्षा सुरू आहेत आणि उमेदवारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परीक्षार्थी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर जाऊन आपले पेपर देत आहेत. पण आता असा एक प्रकार समोर आला आहे की जो तुम्हाला विचार करायला लावेल. उत्तर प्रदेशात नेमकं काय चाललंय? हे प्रकरण केवळ उत्तर प्रदेशात होऊ शकतं असे म्हणणं चुकीचे ठरणार नाही. महाराजगंजमधील एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. येथे एक तरुण पोलीस भरतीची लेखी परीक्षा देण्यासाठी गेला होता. त्याला आशा होती की तो आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मोठे करून दाखवेल आणि त्याच्या भविष्याला उज्ज्वल बनवेल. परंतु त्याच्या गैरहजेरीत त्याच्या पत्नीने एक असा प्रकार केला ज्यामुळे सगळ्यांना धक्काच बसला. पती घराबाहेर गेला होता आणि पत्नी त्याच्या पाठीमागे आपल्या प्रियकराला थेट सासरी बोलून घेतले होते. प्रियकराला बोलून घेतल्यानंतर त्या रात्री असे काय घडले जे तुम्हाला विचार करायला लावेल. नेहमीप्रमाणे रात्री जेवण झाल्यानंतर घरचे आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले आणि सगळे झोपी गेल्यानंतर अचानक मध्यरात्री घरच्यांना सुनेच्या रूममधून विचित्र आवाज येऊ लागले. सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित सून आजारी असेल किंवा तिला काही समस्या असेल, पण आवाज काही थांबत नव्हते. तेव्हा घरच्यांनी ठरवले की सून ठीक आहे का ते पाहण्यासाठी खोलीत जाऊन बघावे. ते जेव्हा सुनेच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी पाहिले की सून आपल्या प्रियकरासोबत नग्न अवस्थेत आहे. त्या दृश्यामुळे सासरच्या लोकांची धीर सुटली. सगळ्यांना धक्काच बसला. या घटनेने घरातील वातावरण अत्यंत ताणग्रस्त आणि अस्वस्थ बनवले. घरातील सर्वांनी या सर्व प्रकारच्या साक्षीदार बाहेर उभे असलेल्या प्रियकराच्या मित्रालाही पकडले. मात्र प्रियकर काही कारणाने पळून जाण्यास यशस्वी झाला. जर तुम्ही थोडा विचार केला तर लक्षात येईल की पती पोलीस भरती परीक्षा देण्यासाठी आपल्या कर्तव्यात गुंतलेला होता. त्याने घर सोडले आणि पत्नीवर विश्वास ठेवला, पण त्याच्या पाठीमागे काय चाललं आहे हे त्याला कल्पनाच नव्हती. या घटनेनंतर सासरी लोकांनी तात्काळ सुनेला तिच्या खोलीत बंद करून ठेवले होते. हा गोंधळ आणि आवाज ऐकून गावातील लोक गोळा झाले होते. त्यांनी पाहिले की घरात एक विचित्र प्रकार घडला आहे. तेव्हा ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या प्रियकर आणि तिच्या मित्राला पकडले. गावकऱ्यांनी या दोघांना चांगलीच खबर घेतली आणि नंतर पोलिसांना सूचना दिली. पोलीस आल्यावर त्यांनी दोन्ही मुलांना त्यांच्या ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी सुरू केली.